आज आपण मान्य श्री प्रकाश भिकाजी कुंभार कैसो आनंदबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय दाहुलोली या प्रशालेमध्ये गेली 36 वर्षे ते सेवा देत आहेत. 31 ऑक्टोबर रोजी त्यांची सेवापूर्ती झालेली आहे. आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा आहे. या सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या सोहळ्यासाठी, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय शालेय समितीचे चेअरमन श्री KP गोखले साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठावर सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यावे. मूर्ती आपली सजली स्वागताच खास आपुल्या वाहतो आम्ही सुमनांजली, वाहतो आम्ही सुमनांजली. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि इष्टवनाने होतात. सरस्वतीला वंदन करूया, सरस्वतीला विद्येच्या त्या देवतेला वंदन करूया, सरस्वतीला वंदन करूया, सरस्वतीला मानस कन्या चतुराननाची बुद्धी देवता जी जगताची आशीर्वचने तिच्याच नावे वाक्चातुर्य करा. वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला. धवलरंगी शालुभरसरी फुलवेलीची नक्षी त्यावरी वीणावादने मुग्ध करीती अवघ्या देवगणाला. वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला. आदी वीणा पुस्तकमाला कंठी साजिल्या सुवर्णमाला. दिव्य रूप ते सरस्वतीचे दोष विसुनी रमणाला. वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला. विद्येच्या त्या देवतेला वंदन करूया, वंदन करूया, वंदन करूया सरस्वतीला. खूप छान.
मुख्याध्यापिका आदरणीय हरसकर मॅडम यांना विनंती करतो त्यांनी मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सर्वप्रथम शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री के.पी. गोखले साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर आजचा जो सोहळा ज्या सत्कार मूर्तींसाठी आयोजित केलेला आहे त्यांचं स्वागत आदरणीय हरसकर मॅडम यांनी करावं. आदरणीय कुंभार सर. नाट्य ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय आबासाहेब धाकरस यांचंही स्वागत करावं. सत्कार करावा असं मॅडम या समित्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांनी टाळ्यावरून स्वागत करावं. पुष्प देऊन स्वागत करा. वरून किती महिमा छान तरी तो वंदन घेऊन मान स्वीकारावा सत्कार घेऊन सन्मान स्वीकारावा सत्कार घेऊन सन्मान. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय कुंभार सर यांचा सत्कार हरसकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रास्ताविक झाल्यानंतर सत्कार समारंभ. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमच्या शालेय समितीचे चेअरमन माननीय के.पी. गोखले साहेब, आजचे सत्कारमूर्ती कुंभार सर तसेच कुंभार मॅडम, आत्ताच आपल्या प्रशस्त हॉलमध्ये आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय पाडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आमच्यासाठी आणि वंदनीय असे धाकरस सर, आमचे मार्गदर्शक जाधव सर, शालेय समितीचे सर्व सदस्य, कशेळी हायस्कूलचे सर, तसेच आमच्या गावच्या पोलीस पाटील नार्वेकर मॅडम, उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक, तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांचे प्रशालेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते. आज आपण सन्माननीय कुंभार सर
यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित आहोत. कुंभार सर हे आपल्या शाळेमध्ये 10 ऑगस्ट 1989ला हजर झाली, नियुक्ती त्यांची झाली. SSC D.Ed त्यावेळेला त्यांचं शैक्षणिक पात्रता होती. त्यावेळी असा काळ होता की कुंभार सरांना जिल्हा परिषदमध्ये कुठेही नोकरी मिळाली असती. तितकेच ते हुशारही होते, कारण त्यावेळेला ते 10वीमध्ये नाट्य हायस्कूलला प्रथम आलेले विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदमध्ये न जाता त्यांनी आपल्या प्रशालेमध्येच नोकरी करणं पत्करलं, कारण त्यांचा आपल्या संस्थेवर आणि शाळेवर खूप विश्वास, आणि त्या विश्वासापोटी त्यांनी जिल्हा परिषदमध्ये जायचे नाकारले आणि इथेच अखंड सेवा करण्यासाठी रुजू झाले. सेवा करत असतानाच त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं, BA झाले, B.Ed झाले, आणि त्यांना सरत्या वर्षानंतर कालानंतर प्रमोशनही शाळेमध्ये मिळालं. सामाजिक बांधिलकी जपणारे असे हे आपले कुंभार सर आहेत, आणि म्हणूनच त्यांनी हे शिक्षकी पेशा स्वीकारत असताना, सेवा करत असतानाच पत्रकारितेचा सुद्धा कोर्स केला. तर फक्त कोर्स करून ते राहिले नाही, तर काही वर्ष त्यांनी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा लेखन केलेलं आहे. म्हणजेच सेवाभावी वृत्ती ही कुंभार सरांमध्ये जन्मताच आपल्याला दिसून येते, आणि त्यासाठी त्यांनी वेगळा तो मार्ग स्वीकारला. तर असे हे आपले कुंभार सर आपल्या प्रशालेमध्ये 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आता 31 ऑक्टोबर हा दिवस सुट्टीच्या काळातला होता, विद्यार्थी नव्हते, म्हणून आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा संस्था आणि प्रशालेने इथे आयोजित केलेला आहे. माझी नेमणूक 1995ला झाली. त्यावेळेला मी कुंभार सरांसोबत होते, कारण मला वाटतं आम्ही तेव्हा दोघे D.Ed ह्या स्केलवर होतो आणि बाकीचे सगळे B.Ed होते. त्यामुळे थोडंसं जवळकीच्या नात्याने कुंभार सरांची माझं एक मीटिंग, जे आपण म्हणतो की अध्यापनात काही मला अडथळे आले तर नेहमीच कुंभार सर मला मार्गदर्शन करत असत. कुंभार सरांचं वैशिष्ट्य असं आहे की इतिहास, भूगोल आणि मराठी या भाषांवर त्यांचं खूप प्रभुत्व. ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल, महान व्यक्तींच्या जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा अचानक कुठला आलेला विषय असेल, तर त्यावर ऑन दी स्पॉट म्हणतात तसं लगेचच बोलण्याची जी कुवत असते ती कुंभार सरांमध्ये आहे, आणि त्यांच्याकडे वक्तृत्व हा गुण खूप चांगला आहे, कारण त्यांचा इतिहासाचा अभ्यासच खूप चांगला आहे. शिवाय मराठीही चांगला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निबंध स्पर्धा असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कुंभार सरांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. त्यानंतर हळूहळू कुंभार सर हे आम्हाला ज्येष्ठ झाले. हे सर्वच करत असतानाच जेव्हा वरिष्ठ शिक्षक सेवानिवृत्त झाले त्यावेळी अचानकच त्यांच्याकडे क्रीडा विभाग आला. ते काही क्रीडेचे विशेष असं शिक्षण घेतलेले नव्हते, तरीसुद्धा कुंभार सरांनी क्रीडा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. स्वतः ग्राउंडवर जाणं आणि मुलांना मार्गदर्शन करून आपला कबड्डी संघ त्यांनी तालुक्याला नेला होता. काही वैयक्तिक प्रकारामध्ये आपल्या जिल्हास्तराला मुलं गेली होती. म्हणजेच आपला विषय नसून सुद्धा त्यांनी क्रीडा या विषयामध्ये मुलांना, विद्यार्थ्यांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं. हे होता होता असते तेवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी योगा अभ्यास सुद्धा सुरू केला. आपण एक योगा दिन जो साजरा करतो त्या योगा दिनला कुंभार सर स्वतःहून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवत असत आणि त्याच्यानंतर सगळे विद्यार्थी हा योगा दिन साजरा करत असत. म्हणजे योगाचा सुद्धा त्यांनी खूप अभ्यास केला. असे शांत, संयमी आणि समंजस असे शिक्षक. आम्हाला हे ज्येष्ठ शिक्षक म्हणून
त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शनही केलं, सहकार्यही केलं. क्रीडा विभाग सांभाळत असताना पुन्हा एक त्यांच्यावर आणखीन एक जबाबदारी आली, ती म्हणजे आमच्या प्रशालेमध्ये ग्राहक भांडार आहे की विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत दरामध्ये जे शालेय वस्तू आहेत त्या इथे विक्री करतो आणि त्या ग्राहक भांडाराची सुद्धा जबाबदारी कुंभार सरांवर आली आणि ती त्यांनी दिली पेलली की आत्तापर्यंत त्यांनी तो ग्राहक भांडार विभाग अतिशय व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करून तो सांभाळला. विविध गुणदर्शन कार्यक्रम असतील त्याच्यातसुद्धा कुंभार सरांचा सहभाग आणि त्यामध्ये विशेष म्हणजे मुलांची एकांकिका किंवा नाटिका ही कोणी बसवायची तर फक्त कुंभार सरांनी. तर अशा विविध दर्शन गुणधर्म म्हणजे आपण जे म्हणतो की गॅदरिंगला सुद्धा त्यांचा सहभाग असायचा. वनभोजनला सुद्धा मुलात मूल होऊन कुंभार सर त्यांच्यासोबत असायचे. वेळप्रसंगी ते मुलांना खाऊही ते द्यायचे. तर असे हे विद्यार्थीप्रिय कुंभार सर हे सगळे विभाग सांभाळत असता आणखीन एक असा विभाग आहे की हरित सेना. तर हा हरित सेना हा विभागसुद्धा कुंभार सरांनी आत्तापर्यंत खूप चांगला सांभाळला आणि जाता जाता त्यांनी एक छानपैकी शाळेला भेट म्हणून पेरूचं झाड आमच्या ह्या शाळेच्या आवारात त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे असे हे पर्यावरण प्रेमी सुद्धा कुंभार सर आहेत. एक मी असं उदाहरण असं सांगेन की जेव्हा आम्ही ज्युनियर होतो, कुंभार सर मी खूप सिनियर शिक्षक होते आणि आम्ही एकदा आंबोळगडला गेलो होतो. तर तिथे एक साधी अशी त्याला एक किडा असा चालत होता. तर मी नेहमीप्रमाणे आपल्याला सवय असते की चिरडून टाकायचा, पण मी ते मारणार इतके कुंभार सर म्हणतायत मला. हा माझा अनुभव सांगते की काय कशाला मारताय, द्या ना त्याला सोडून. मग त्यांनीच स्वतः आपले पानावर घेतला आणि बाहेर त्याला मातीमध्ये असा टाकला. म्हणजे इतके पर्यावरण प्रेमी आणि म्हणूनच हरित सेना हा जो शाळेचा विषय आहे तो विभागसुद्धा त्यांनी व्यवस्थित सांभाळला. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जरी ते शिक्षक असले, शाळेमध्ये काम हायस्कूलमध्ये करत असले, तरी विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या विशेषतः पालकांशी संबंध खूप चांगले होते. की आताही पालक मान बोलवत आहेत की वैयक्तिक त्यांना फोन करणे, त्यांच्या घरी भेट देणे, विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतील त्या जाणून घेणे, पालकांचे फोन नंबर त्यांच्याकडून चौकशी करणे, हे सगळं कुंभार सरांनी केलं. म्हणजे पालकांची त्यांचे चांगले घरोघरचे संबंध आहेत. मला ते आदरणीय वंदनीय आहेत. कुंभार सरांचे दोन्ही चिरंजीव आमच्या प्रशालेमध्ये इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. खरं तर त्यांना दुसरीकडे शाळेत टाकता आलं असतं, नाट्य हायस्कूल त्यांना जवळ होतं, परंतु नाही, शाळेवर असलेला विश्वास, संस्थेवर असलेला विश्वास आणि म्हणून त्यांची दोन्ही मुलं इथे आमच्या इथे हायस्कूलला शिकली. आज ती चांगल्या उच्च विद्याविभूषित आहेत आणि चांगल्या पदावर ते काम करता आहेत. म्हणजे सरांसारखीच ती दोन्हीही त्यांचे चिरंजीव हुशार होते. कुंभारबाईंबद्दल बोलायचं झालं तर इतर वेळेला त्यांचीही सेवा होती, त्यांना प्रत्येक वेळेला जमायचं नाही, परंतु ज्या ज्या वेळेला आमच्याकडे गॅदरिंग असेल तेव्हा मात्र हक्काने आणि आवर्जून कुंभारबाई हजर असायच्या. हळूच येऊन आम्हाला विचारायच्या, बाई काय मदत हवी आहे का तुम्हाला. म्हणजे त्यांचंही योगदान खूप आहे. त्यांच्या सहचारिणी असल्यामुळे त्यांनाही त्या कुंभार सरांना त्यांनी मोलाची साथ दिलेलीच आहे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सुद्धा कुंभार सरांची वर्तणूक अतिशय चांगली. म्हणजे कधी कोणाशी भांडण झालं असेल असं कधी दिसण्यात आलेलं नाही. जोपर्यंत मी बघते, ती जवळजवळ 29 वर्ष त्यांना मी बघते, तर कुंभार अतिशय शांत आणि समंजस. आज इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते सेवानिवृत्त होत होते. 31 ऑक्टोबरला आम्ही सगळे होतो. विद्यार्थ्यांना कालही ते इतके विद्यार्थीप्रिय की मुलांना खाऊ दिलाच त्यांनी. पण मला काल येऊन शाळेत म्हणाले, मॅडम मी जरा वर्गात जाऊ का, मला ना विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. म्हटलं सर विचारता का तुम्ही. म्हटलं जा ना.
प्रत्येक वर्गात ते गेले. अर्थात आमच्या लहान मुलांना 5वी 6वीच्या तेवढं काही कळत नाही. मी आपलं जाऊन सांगितलं. ते स्वतः काही तसे सांगू शकत नव्हते की मी उद्या येणार नाही उद्यापासून. मी मुलांना कल्पना दिली की सर तुम्हाला उद्यापासून शाळेत येणार नाही आहेत. मुलं पण थोडी भावनाविवश झाली. म्हणजे असे हे कुंभार सर की विद्यार्थीप्रिय शिस्तप्रिय होते. आणि जाता जाता मी असं म्हणेन की खूप चांगले ज्येष्ठ आम्हाला मिळाले. आमच्या प्रशासन चालवत असताना किंवा शाळेत काही अडीअडचणी आली तर कुंभार सरांनी आम्हाला मला वैयक्तिक खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी कुंभार सरांना धन्यवाद देते. आणि थोडंसं वैयक्तिक असं मला बोलावंसं वाटते की ज्या वेळेला माझ्यावर कठीण प्रसंग होता त्यावेळेला कुंभार सरांनी स्वतः घरी येऊन ज्येष्ठ भावाप्रमाणे डोक्यावर हात ठेवून माझं जे काही सांत्वन केलं आहे त्याने मी खूप सावरले. त्यासाठी कुंभार सर तुम्हाला फार धन्यवाद देते मी. आमच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेले कुंभार सर आज सेवानिवृत्त होत आहेत. कुंभार सरांना आमच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांमार्फत सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्य त्यांचं दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि आत्ताचं हे माझं प्रास्ताविक मी संपवते. धन्यवाद. स्वीकारावा सत्कार घेऊनी सन्मान. स्वीकारावा सत्कार घेऊनी सन्मान. आदरणीय कुंभार सर यांचा सत्कार दाऊरवल्ली ग्रामविकास मंडळ मुंबई या आमच्या संस्थेच्या वतीने होत आहे. मी आदरणीय समितीचे चेअरमन के.पी. गोखले साहेब आणि दाऊरवल्ली ग्रामविकास मंडळाचे सचिव आदरणीय पाडेकर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कुंभार सरांचा सत्कार करावा. श्रीफळ शाल भेटवस्तू गुलाब पुष्प हे सत्काराचं स्वरूप आहे. सरांचा सत्कार होत आहे. होत आहे. मी आदरणीय हरसकर मॅडम त्याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. सर्वांनी पुढे यावं.
आमच्याही वतीने सरांचे सत्कार होत आहे. त्यांना विनंती करतो की सरांचा सत्कार करावा. म्हणून तिकडे जातो तुम्ही दिसत नाही. कॅमेरा फोन भरपूर दिसतो. सध्या त्यांच्या आठवणीचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो. असेच आमचे कुंभार सर आहेत. त्या कुंभार सरांच्या विषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत आमच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका अय्यर. आदरणीय मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळेजण एका खास सणाचे साक्षीदार आहोत. आपल्या शाळेतील प्रिय व ज्येष्ठ शिक्षक श्री कुंभार सर आज सेवानिवृत्त होत आहेत. आज आपण सगळेच त्यांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या निस्वार्थ सेवेसाठी धन्यवाद देण्यासाठी येथे जमलो आहोत. तर तुम्ही आम्हाला फक्त शिकवलं नाही तर योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा दिली. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमची आठवण राहील. वर्गातील शांतता असो वा वर्गाबाहेरची तुमची सहज मैत्री, या सगळ्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील. तुम्ही आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही तर जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जावे हे सुद्धा शिकवले. तुमची शिकवण्याची पद्धत, तुमची मेहनत आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील. आता तुम्ही या धावपळीतून निवृत्त होत आहात. आम्ही आशा करतो की तुमचा निवृत्तीचा काळ आनंदी, शांत आणि सुंदर असेल. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुमचा पुढचा प्रवास सुखकर आणि आनंददायी हो. धन्यवाद. या शाळेचे संस्थापक सन्माननीय, त्याचप्रमाणे ज्यांनी शाळा घडवली ते रामभाऊ गोखले यांच्या प्रतिमाला तसेच त्यांच्या स्मृतीनार्थ अभिवादन. कैसव आनंद कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचे मुंबई कमिटीचे सचिव पाडेकर साहेब, शालेय समितीचे चेअरमन गोखले साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित पाहुणे मंडळी, सन्मान्य व्यासपीठ, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, विद्यार्थी. आज कुंभार सरांचा म्हणजे या शाळेतून ते सेवानिवृत्त होत आहेत आणि आपल्याला इथून त्यांची सेवा आता आपल्याला उपलब्ध होणार नाही आहे. आणि ही सेवा मला असं वाटतं, मी सुरुवातीला त्यांना एक विनंती करेन, शाळा जरी तुम्ही इथून सेवानिवृत्त होत असाल तरीसुद्धा ही शाळा आपली आहे.
जसे आजपर्यंत मानत आला तशी ती शाळा आपली राहावी. कधी आमच्या शिक्षकांना त्याचप्रमाणे आमच्या संस्थेला कुठलीही अडचण भासली तरी आपण नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी मी या ठिकाणी मागच्या वेळेस जेव्हा गोसावी सर होते, गुणे सर होते, त्यावेळेस सुद्धा मी शालेय समितीचे सदस्य होतो, आजही आहे. त्याच्यापुढे मला ठेवतील मला माहीत नाही. पण आत्ता या क्षणी जिथे या ठिकाणी मला वाटतं माझे विद्यार्थीचा प्रतिनिधित्व म्हणून मी एक या सगळ्या माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यातर्फे आपण त्यांचा सत्कार करावा. मी यासाठीच मागे म्हणालो सरांना की आम्ही माजी विद्यार्थ्या प्रतिनिधित्व आणि त्याचप्रमाणे जे माझे विद्यार्थी इथे उपलब्ध आहेत त्यांना मी स्टेजवर बोलवेन आणि आपण त्यांचा एक सत्कार करूया. मला वाटतं या ठिकाणी मला शिंदे आहेत, डिझम आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी कृपा करून या ठिकाणी यायचं आहे आणि कुंभार सरांना आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. डिझम आणखी शिंदे आणि टाळ्या होत्या. तर प्रस्तावनामध्ये एवढं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे की शाळेसाठी दिलेलं योगदान, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या भूमिका एखादा नट स्टेजवर असताना विविध प्रकारच्या अभिनय करत असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी जे जे शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी संस्थेने जे जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली आहे. मला आठवतं कारण मी जेव्हा 9वी-10वीला इथं होतो त्यावेळेस आम्हाला शनिवारचा दिवस असा असायचा की ह्या आता लाद्या पूर्वी लाद्या नव्हत्या, तर एखाद्या वाढदिवस शेण आणायचो. ते शेण आणण्याची 4-5 मुलं तयार असायची. शेण आणल्यानंतर मध्ये एक सारवण व्हायचं आणि संपूर्ण वर्ग सारवले जायचे. या ठिकाणी मला वाटतं पाटेकर साहेब त्यांना पण आठवत आहे, आपली एकच इमारत होती. आता त्या इमारतीचं भरपूर मला रूपांतर झालेलं आहे, सगळ्यांचं योगदान आहे त्यासाठी. तर त्यावेळेस शनिवारचा दिवस असा असायचा की तो एक वेगळा पद्धती असा, गाणी किंवा बाकीचं आपलं सगळं शाळा ही समोरच्या मैदानात किंवा कुठेतरी असायची. तेव्हा कुंभारसर शिट्टी आणि त्याच्यात एक काठी असायची, पण ती काठी कधी त्यांनी मारली नाही, मला आठवत नाही. शिट्टी कायम एखादी चुकीची गोष्ट घडली का शिट्टी वाजलीच पाहिजे, पण ती काठी कोणाच्या पडली नाही किंवा कोणाला मारलं नाही त्याने. पण ते काठीचा एवढा धाक होता की कुठलाही मुलगा विद्यार्थी असू दे कधी गैरवर्तन नसायचं त्या संदर्भात त्यावेळेस. आणि हेच त्यांनी म्हणजे या विद्यार्थ्यांकडून करून घेतलं आहे. आणि मला वाटतं जास्त न बोलता, कारण मला पण थोडंसं बाहेर जायचं आहे, मी कुंभार सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानी आरोग्यदायी हे सदिच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव साहेब. पाडेकर साहेब यांना द्यावी अशी विधान विनंती. रिअली धनोली ग्रामविकास मंडळ मुंबई याला त्यांची जेवढी नोकरी झाली वर्ष तितके हजाराचा चेक संस्थेला एक देणगी म्हणून दिलेला आहे. संस्थेचे चेअरमन के.पी. गोखले साहेब, सचिव श्री पाडेकर, सदस्य कोरे, जाधव, परांजपे, त्याचप्रमाणे आताच उपस्थित झालेले आपल्या क्रांती संघटनेचे कोकणाचे अध्यक्ष आणि आमचे मित्र जाधव सर, कांबळे सर, सुके सर, पंगेलकर सर, तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक, कुंभार सर. तसं बघितलं तर कुंभार सर आणि माझा सहवास फक्त 14-15 वर्षाचाच आहे. कारण मी आलो 2011 साली आणि ते आले 89 साली.
म्हणजे ज्यावेळी मी आलो त्यावेळी त्यांची सर्व्हिस जवळजवळ 22 ते 23 वर्ष झालेली होती. पूर्वी जोशी सर, परांजपे सर, गाडगेळ सर हा एक गट होता. म्हणजे ते एकाच साली साधारण 1-2 वर्षाच्या फरकाने लागलेले. त्यानंतर कुंभार सर, गुणे सर आणि गोसावी सर हे साधारण 3 एकाच वर्षात 1-2 वर्षाच्या फरकाने. त्यापैकी शेवटचे आता कुंभार सर जे हा 31 ऑगस्टला रिटायर झाले. त्याच्यानंतर मॅडम अरजकर मॅडम आणि पाटील मॅडम ह्या 1-2 वर्षाच्या फरकाने. नंतर कांबळे सर आणि नंतर शेवटी मी आणि नंतर हे पुढचे सगळे म्हणजेच कांबळे मॅडम असतील, नंतर महाले सर आणि आत्ता शिर्के सर. म्हणजे प्रत्येक गटातनं असे एक पहिले तिघे रिटायर झाले, नंतर हे आणि आत्ता त्यांच्यापैकी कुंभार सर. कुंभार सरांचं बऱ्याचशा गोष्टी मॅडमने सांगितलेल्या आहेत. मी थोडंसं वेगळ्या विषयाने सांगणार आहे. शिक्षक परिषद, पूर्वी शिक्षक परिषदेत कुंभार सर, कारण हे सांगतो याच्यासाठी की आमचे आत्ताचे क्रांतीचे कोकण अध्यक्ष जाधव सर इथे बसलेले आहेत, त्यांना हा सगळा प्रवास त्यांचा माहिती आहे की पूर्वी कुंभार सर हे शिक्षक परिषदेचे काम करत होते. शिक्षक परिषद ही एक संघटना आहे आणि त्याचं काम कुंभार सर, मी आणि गोसावी सर हे पूर्वीपासून तिघेही शिक्षक परिषदेचं काम करत होतो. आणि त्यावेळी आमचे अध्यक्ष आर्यन जाधव सर हे त्यावेळी होते. त्यानंतर संघटना बदलली म्हणून कार्य थांबलं नाही त्यांचं. कुंभार सर काम करतच राहिले. त्याने संघटना बदलली, ते गेले क्रांती संघटनेत आणि क्रांती संघटनेचे अध्यक्ष म्हणजे मोठे सर जे संस्थापक होते क्रांती संघटनेचे, त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आणि चांगला सहवास असल्यामुळे कुंभार सर त्या संघटनेकडे गेले. आम्ही मात्र आमच्या मातृसंस्थेत म्हणजे परिषदेत राहिलो. पण कुंभार सर आम्हाला अजूनही मार्गदर्शन करत असतात. एक प्रसंग सांगतो. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी शाळेत आलो, ह्या बिल्डिंगमध्ये आमचं स्टाफ रूम होतं त्यावेळी. ही जुनी बिल्डिंग म्हणजे आता तुमची MSCTचं. पहिल्या शाळेत कोणाला बघितलं असेल तर कुंभार सर, कारण ते बसलेले होते स्टाफ रूममध्ये. आणि मी विचारलं की बाबा सर कुठे आहे, तर मला सांगितलं नाही. सरांना आठवत आहे माहीत नाही मला, पण मला मात्र तो प्रसंग अजूनही आठवतो. कुंभार सर मराठी एकदम चांगलं शिकवतात. तुम्हालाही माहिती आहे, कारण 10वीच्या मुलांना आत्ताची बॅच नसेल तर यापूर्वीची बॅच जी 10वीची गेली, मला वाटतं 2 ते 3 वर्ष त्यांचा सलग 100% मराठीचा निकाल होता. त्यानंतर समाजशास्त्र हाही विषय कुंभार सर शिकवायचे. कुंभार सर क्रीडा विषय, आता ग्राहक भांडार हे कुंभार सरांकडे आहे असं मॅडमनी सांगितलं. ग्राहक भांडार पूर्वी माझ्याकडे होतं. मी ज्यावेळी नवीन आलो त्यावेळी पहिले 1-2-3 वर्ष माझ्याकडे होतं. माझ्याकडनं ते कुंभार सरांकडे गेलं. क्रीडा हा विषय सुद्धा कुंभार मार्गदर्शन करतात सगळ्यांना. आणि कुंभार सर एखादा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर कुंभार सरांकडे 100% असणार. असं होणार नाही की तुम्हाला ते बिना उत्तरी पाठवतील. आता कुंभार सरांची दोन्हीही मुलं हे आपली शाळेचे विद्यार्थी होते. मॅडमने जसं सांगितलं तसं, म्हणजे जसं आपल्या मुलांना जसं शिकवावं तसंच कुंभार सरांनी इतर विद्यार्थ्यांनाही, म्हणजे ती विद्यार्थी म्हणून नाही तर ती आपली मुलं आहेत असं शिकवलं. या कुंभार सरांना मी सदिच्छा देतो. भावी आयुष्य चांगलं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद. गंमत आहे, एक असा चांगला वक्ता भाषण करत असतो. 5 मिनिटं भाषण करतो, 10 मिनिटं भाषण करतो, 15 मिनिटं भाषण करतो. प्रेक्षकांना फार ते भाषण आवडतं भोगले साहेब. अगदी अर्धा तास झाल्यानंतर प्रेक्षकांच्यात थोडीशी चुळबुळ सुरू होते. अर्धा तास होतो, 1 तास होतो, 1.5 तास झालं तरी वक्त्याला असं वाटतं की सगळेजण फार छान ऐकतायत, मंत्रमुग्ध होत आहेत. 1.5 तास झाल्यानंतर त्या प्रेक्षकांच्या मतात एक जण कुऱ्हाड घेऊन होतो.
ते कुऱ्हाड बघून तो वक्ता हळूहळू बोलू लागतो. कुऱ्हाड घेतलेला मनुष्य व्यासपीठावरती येतो. व्यासपीठावरती आल्याबरोबर वक्ता थांबतो, कारण आता कुऱ्हाड घेऊन आलाय. तो कुऱ्हाड घेतलेला मनुष्य म्हणतो, तुझं बाबा चालू दे, तुझ्याबद्दल माझी काही तक्रार नाही, तुला इथं बोलवलंय कोणी त्याचा शोध मी घेतो. तसं आता सूत्रसंचालकांनी माझं नाव घेतल्यानंतर, तुमची चाललेली चुळबुळ पाहिल्यानंतर मी घातलेला नमस्कार उगले साहेब यांच्यावर पोचला की नाही ही शंका मला आली, म्हणून हे सांगावं लागलं. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून नमस्कार. छान. नमस्काराला उत्तर नेहमी नमस्कारानं द्यायचं असतं. सर्वप्रथम तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना द्वितीय सत्राच्या या नवीन सत्राच्या खूप खूप शुभेच्छा. झालेल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर, शुभेच्छा संपल्या तरी सुद्धा टाळ्या पडत नाहीये. आता मला असं वाटायला लागलं की तुम्ही खरोखर आपले लाडके शिक्षक सन्माननीय कुंभार सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आता खऱ्या अर्थानं मनानं इथं हजर आहोत. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या प्रशालेचे सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालकवर्ग, सरांचे सर्व शुभचिंतक, आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम कुंभार सर, आपण 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झालात. त्या सेवानिवृत्तीच्या प्रित्यर्थ आणि त्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीनं आपणास खूप खूप शुभेच्छा. आपलं पुढील आयुष्य सुखात समाधानाचं आणि आनंदाचं जावं यासाठी या शुभेच्छा आहेत. प्रास्ताविकामध्ये मॅडमनी बऱ्याचशाच पैलूंचा उलगडा केला, तेव्हा मला प्रश्न पडला की आता नेमकं सेवानिवृत्त कोण झाले. सेवानिवृत्त एक शिक्षक झाला, सेवानिवृत्त एक सेवाभावी वृत्तीचा व्यक्ती झाला, एक पत्रकार झाला, की एक माणूस सेवानिवृत्त झाला. तर खऱ्या अर्थानं प्रकाश नावाचा सूर्य आज फक्त काही क्षणासाठी मावळतीला गेला, तो उद्या नव्या उमेदीने पुन्हा एकदा उगवणार आहे. आणि त्यामुळं कुंभार सर, आपण गेली 36 वर्ष आपल्या नावाप्रमाणे हा जो काही ज्ञानाचा प्रकाश या शाळेमध्ये, या परिसरामध्ये पेरला, की ज्याची असंख्य किरणं आज विविध क्षेत्रामध्ये जाऊन चमकत आहेत आणि या हायस्कूलचं नाव, या गावाचं नाव वाढवण्याचं काम करत आहेत. त्या सर्व प्रकाश किरणाचे निर्माते आपण आहात. आणि त्यामुळं आपला सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम हा केवळ सेवेचा नसून, जरी सेवा आता थांबली असली तरी सुद्धा जसा सूर्य मावळतीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने येतो, आजचा हा क्षण गेल्यानंतर पुन्हा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे. आता फक्त एक काम होणार आहे, बदल फक्त आजच्या दिवसानंतर एकच होणार आहे. कालपर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत घरच्यांच्यासाठी हा मनुष्य अर्धा होता, पगार फुल होता. 31 ऑक्टोबर नंतर मात्र परिस्थिती बदलली आहे. माणूस कुटुंबाला पूर्ण मिळणार आहे, पगार मात्र मॅडम अर्धाच मिळणार आहे. त्यामुळं त्या माणसाची काळजी घेणं आता इथनं पुढं कुटुंबाची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. खऱ्या अर्थानं कुटुंबाच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं जपण्याचं काम आता या कुटुंबावरती आहे. आता सरांना टेन्शन नाही, कुठलीही लिंक सर तुमच्या मोबाईलला आता येणार नाही, कुठलीही लिंक तुम्हाला बघावी लागणार नाही. संच मान्यतेचं टेन्शन अजिबात नाही. सरप्लसच्या यादीमध्ये नाव येण्याचा धोका निघून गेलेला आहे. सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न निघालेला आहे. आता ना इको क्लब आहे, ना कुठला विकसित भारतचा प्रोग्राम आहे, ना माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे. आता फक्त एकच लिंक आपण भरायची, ती म्हणजे पेन्शनची लिंक लवकरात लवकर भरून ती आपल्याला कशी येईल हे पाहायचं आहे. पण या सगळ्या जरी लिंक सर आज संपल्या असल्या तरी या शाळेशी असणारी आपली नाळेची लिंक मात्र कायमस्वरूपी राहिली पाहिजे. आज तुम्ही शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त होणार आहात, मात्र या शाळेवरती विचाररूपी प्रेम करणारा माणूस म्हणून तुमची नाळ या शाळेशी आणि या मातीशी कायम रुजत राहणार आहे.
त्यामुळं इथून पुढं टेन्शन फ्री जीवन जगा, आनंदी जीवन जगा. आता तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मार्गदर्शन या आमच्या नवीन लोकांना तुम्ही करून द्या, ज्याच्यावर गरज भासेल. कारण तुमच्यासारख्यांच्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही पुढची वाटचाल करत असतो. आणि सेवानिवृत्त झाल्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात घ्या, मी फक्त तुमच्यासाठी एवढंच म्हणणार आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्य संपलं नाही सर. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लगलगण्याचा प्रकार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. नोकरी फार सुंदर गेली, छान गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे आणि आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सर, चैतन्यपूर्ण विचारामध्ये तुम्ही जगत राहा. पत्रकारिता जोपासा, सेवाभावी वृत्ती सांभाळणे. आता खऱ्या अर्थानं 100% वेळ फक्त स्वतःसाठी द्या. आता भरपूर इतरांना दिलं, जे पुण्य तुम्ही केलं ते संचित राहिलेलं आहे. पुण्य दिसत नाही, मात्र वेळ आली की पुण्याचं काम बरोबर सुरू होतं. आणि आजपासून तुमच्या पुण्याचं काम सुरू होत आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि याच पद्धतीने तुम्ही या शाळेला मार्गदर्शन करता. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीनं, आमच्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ जामशीच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आपणाला या सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कॉन्टॅक्ट असतो. तर त्यामुळे आपले कौटुंबिक संबंध आहेत झालेले. तर रिटायरमेंट जरी झाली तरी जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा ती हक्काने तुम्हाला बोलवणार आणि आपण टच मध्ये राहूया. नक्की आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हो हो हो, थँक्यू थँक्यू. यांनी सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सांगा. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, सगळ्यांचे प्रिय आदरणीय कुंभार सरांच्या अगोदर अजूनही चव्हाण सरांची इच्छा आहे की त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी आदरणीय चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. फोटो ना AI ने बनलेला आहे. हॅलो, AI नमस्कार. ऑलरेडी एडिट. आज या ठिकाणी आपल्या गोखले माध्यमिक विद्यालयामध्ये आपले आवडते शिक्षक, विद्यार्थी शिक्षक, ज्यांचा विविध संघटनांशी आणि विविध लोकांशी आणि अनेक मान्यवरांशी आणि सामाजिक संस्थांशी ज्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे, असे आमचे स्नेही आणि एक विश्वासू मित्र माननीय प्रकाश कुंभार सर यांचं आज या ठिकाणी रिटायरमेंटचा हा सत्कार समारंभ नियोजित केलेला आहे. त्या निमित्ताने व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी, त्याचप्रमाणे पालक, संस्थेचे पदाधिकारी आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, अतिशय खूप मगासपासून मी पाहतोय गेले 2 तास हा कार्यक्रम चाललेला आहे आणि कुंभार सरांच्या विषयी जे आपलेपणाची जी भावना आहे ती अजूनही बोलली जाते. वक्त्यांना थांबावं लागतंय. एवढं कुंभार सरांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की घरात दिवे जळत असताना निरंजनाचा जो प्रकाश आहे हा खूप सात्विक असतो आणि तो अंतःकरणाला भावतो. सहवासाचं सुद्धा तसंच आहे. गेल्या 20 वर्षाचा जो सहवास आमचा होता तो आज या ठिकाणी उफाळून आला किंवा तो भेट झाली ती इथे प्रत्यक्ष येऊन. मध्ये मध्ये कुठे कामानिमित्त भेटी होत होत्या, तो भाग वेगळा, पण प्रत्यक्ष त्यांच्या कर्मभूमीमध्ये आणि त्यांच्या गावामध्ये येऊन आज त्यांच्याशी भेटलो हे खूप मला अतिशय भाग्याचं वाटलं. खरं म्हणजे कालपासून पावसाचं चिन्ह किती होतं तुम्हाला माहिती आहे.
पण तेव्हा थोडी मनाची घालमेल चालली होती की लांजापासून राजापूरपर्यंत एवढं यायचं लांब होतं आणि हा प्रवास होईल की नाही, पण तो शक्य झाला की स्वामी समर्थांची कृपा आणि सद्गुरूंची कृपा असं मी म्हणतो. आणि त्याच उद्देशाने आणि त्याच भावनेने आम्ही एकमेकांना भेटत असतो. त्यांच्याकडे सुद्धा खूप सात्विक गुण आहेत, विशेषतः त्यांच्याकडे पत्रकारितेचा गुण आहे. तो मी सुद्धा त्या आमच्या नावेली परिसरातून रिंगणे कोंडगे या भागातून पत्रकार म्हणून काम करत असताना आमची मग BEdच्या कालावधीमध्ये तिकडे भेट झाली, एकमेकांचे विचार जुळले आणि मग ती जी मैत्री झाली ती आजपर्यंत टिकून आहे. असा कुटुंब वत्सल्य अतिशय विश्वासू मित्र मला अतिशय भावलेला आहे आणि त्यांच्याविषयी जितकं बोलेल तेवढं कमीच आहे. मगाशी मॅडमनी सुद्धा सांगितलं की जबाबदारीची जाणीव असणारी जी माणसं आहे ती अशी वेगळी फारशा प्रश्नोत्तरामध्ये पडत नाही आहे, पण आपलं काम कसं चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल याकडे त्यांचा खूप लक्ष असतो. म्हणून झिजलेले खांदे आहेत ते बोलणाऱ्या ओठांपेक्षा निश्चितपणे श्रेष्ठ असतात असं सुद्धा मी या ठिकाणी त्यांच्या त्या स्वभावामध्ये म्हणू शकतो. त्यांच्या मुखामध्ये खूप गोडवा आहे, मनामध्ये प्रेम आहे, विद्यार्थ्यांविषयी जिव्हाळा आहे. अशाच हा विद्यार्थीप्रिय शिक्षक आपल्या आज विद्यार्थ्यांच्या अध्यापनातून थोडा बाजूला झाला तरी पण त्यांचा सहवास शाळेला संस्थेला नेहमीच मिळत राहील. आम्हा मित्रमंडळीसुद्धा त्यांचं प्रेम यापुढे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं राहील असा सुद्धा आशावाद मला या ठिकाणी वाटतो. म्हणून त्यांच्याविषयी सुद्धा मी आणखीन असं पण म्हणेन की आपल्याला जो सुंदर देह मिळालेला आहे ही एक सुंदर भेट असते, पण आपल्या देहाचं आपलं व्यक्तिमत्व आपलं कशा पद्धतीने फुलवावं हे आपल्या हातात असतं आणि त्यांनी ते व्यक्तिमत्व अतिशय चांगल्या पद्धतीने फुलवून हा परिसर आपल्या पद्धतीने आणि ही शाळा आपल्या वक्तव्याने आणि आपल्या गुणांनी प्रकाशमय केलेले आहे. त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या शाळेच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि सर्व ग्रामदेवतांच्या आणि ईश्वराच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची यापुढे जे आयुष्य आहे हे सुखाचं समृद्धीचं जावं, त्यांच्यासाठी खूप मनोभावी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व विद्यार्थी आणि उपस्थित श्रेष्ठ ग्रामस्थ कुंभार सर हे माझे गाववाले पण आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्तीने माझे मित्र आहेत. अनेक विषयावरती त्यांच्याबरोबर माझ्या चर्चा होतात, मी गप्पा मारतो. त्यांनी आपलं आयुष्य अत्यंत उदार विचारसरणीनं व्यक्त केलेलं आहे. कुंभार सरांचे विचाराची पद्धती ही सर्वसमावेशक मला दिसली म्हणून त्यांची माझी मैत्री अत्यंत उत्तमपैकी शेवटपर्यंत राहिली. त्यांचं आयुष्य या पुढच्या कालावधीमध्ये सुख समाधानाचं जावं अशी मी शुभेच्छा आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. जय श्री. त्यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम मी आपल्या दाऊलवली ग्रामविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासाची रामभाऊ गोखले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, शालेय समितीचे चेअरमन के गोखले साहेब, मुंबई मंडळाचे सचिव पाडेकर साहेब, माजी सरपंच आणि माझे गुरु आबा धाकरस, शिक्षक क्रांती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष RN जाधव साहेब, आमचे मित्र कथेकर सर, आपल्या शालेय समितीचे सदस्य गोरे गुरुजी, सौ स्वरांगी परांजपे आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हरसकर मॅडम, दाऊलगल्ली गावच्या पोलीस पाटील सोनाली नार्वेकर आणि सगळे माझे उपस्थित माझ्या प्रेमापोटी आलेले शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, माझा मित्र मुनीर बली, त्याच्यानंतर
आपले उदयराज कांबळे जी त्यांना कुठेही सूत्रसंचालन म्हटलं की कांबळे सरांशिवाय पर्याय नाही. अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारे म्हणून कांबळे सर आपल्या जिल्ह्यात त्यांचं नाव आहे. देवाचे गोटणे हायस्कूलचे सुके सर, हे सगळे मान्यवर हे माझ्या प्रेमापोटी आलेले. कैलासवासी रामभाऊ गोखले यांनी 1982 साली हे आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय सुरू केलं आणि त्यासाठी सारी सगळं त्यांची जी काय कमावलेली पुंजी होती त्यासाठी खर्च केली आणि अशा सद्गुरूच्या शाळेमध्ये मला नोकरी करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. माझी घरची परिस्थिती बेताचीच होती. आता जे आबादाक्रस आहे आणि आप्पा रायकर कोळवणकर हा सुद्धा देव माणूस, त्यांनी माझी जेवणाची व्यवस्था केली आणि म्हणून आज मी हा तुमच्या समोर शिक्षक म्हणून उभा आहे. त्याच्यानंतर मानेभावन लक्ष्मीमणीच्या आठवणीत आहे की कुठलाही शिक्षक आला की पहिला मानेभावांकडे जेवायला असेल आणि प्रत्येक आमचा शिक्षक हा लक्ष्मी आजीच्या हातचं जेवलेला असायचा. त्याचप्रमाणे आमची शाळा पूर्वी तिकडे पाऱ्यात होती. पारा म्हणजे आत्ताचं पोस्ट ऑफिस आहे ना, तिथे आमचं ऑफिस आणि 2 वर्ग 5वी आणि 6वी हे मुकुंदराव गोखले यांच्या गिरणीमध्ये भरायचे. आम्हा DED झालेल्या शिक्षकांना म्हणजे तिकडचे तासिका घेऊन धावत तिकडे 7वीच्या तासिका घ्यायला यावं लागायचं. खूप धावपळ व्हायची पण मनाला वेगळं समाधान मिळायचं. त्यानंतर माननीय चेअरमन साहेब यांनी आपल्या शाळेत ग्राहक भांडार सुरू केलं. ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळावा यासाठी सुरू केलं आणि त्या जमलेल्या निधीतून आपल्याला आता जे मुख्याध्यापक केबिन आणि आमचं ऑफिस दिसतंय ते ग्राहक भांडारातून 1,36,000 खर्च करून हे ग्राहक आपलं ऑफिस सुसज्ज बनवलेलं आहे आणि हे काम मी ग्राहक भांडाराचा व्यवस्थापक असताना झालेलं आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्यामकाका गोखले हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. कोरोना कालावधीमध्ये शिक्षण बंद झालेलं होतं पण श्यामकाका आणि आमच्या इथले शालेय समिती चेअरमन यांनी नवलकर मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत तिथे आमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं. अगदी परदेशातून सुद्धा शिक्षक तिथे मार्गदर्शन करत होते आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर माझ्या शाळेतील विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे आणि त्यासाठी श्यामकाका गोखले आणि इथले शालेय समिती चेअरमन यांनी आमच्या शाळेमध्ये MSAT विषय चालू केला. आपल्या तालुक्यामध्ये 3च शाळा आहेत. हा टेक्निकल विषय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना राखीव जागा मिळत असतात. त्याचं उदाहरण सांगतो की आपल्या प्रभाकर आपटे शालेय समिती सदस्य त्यांचा मुलगा पार्थ याला 75% गुण होते पण त्याने तो टेक्निकल विषय घेतल्यामुळे त्याला तिथे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. विजय IT जे माटुंग्याला प्रख्यात कॉलेज आहे तिथे त्याला ॲडमिशन मिळालं. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आम्ही संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मी माजी विद्यार्थ्यांचं संघटन केलं आणि त्या माध्यमातून आपले काही वर्ग डिजिटल करण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. त्याच्यानंतर मला एक असं सांगायचं आहे आमच्या माजी विद्यार्थ्यांना, पाडेकर साहेब इथे आमचे माजी विद्यार्थी आहेत, की 2007ला आम्ही शाळेचा रौप्य महोत्सव साजरा केला आणि 2032ला आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. तर त्यावेळी माझ्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा एक मोठा स्नेह व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि हे माझे सगळे माजी विद्यार्थी तो नक्कीच पूर्ण करतील अशी मला खात्री आहे. त्याच्यानंतर आरती देवळी आपल्या धावलोली ग्राम विकास मंडळाचे
माजी अध्यक्ष आणि एस पी गोखले हे शाळेसाठी आम्ही देणगी गोळा करण्यासाठी फिरत होतो. आणि इथे धारतळ्यावर एक हरीशबाई व्यास नावाची व्यक्ती आहे जी दरवर्षी आमच्या शाळेमध्ये वह्या वाटप करते. त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांची ओळख ना पाळत त्या माणसाने त्यावेळी आम्हाला 25,000 रुपये काढून दिले. ही रामभाऊ काकांची पुण्य आहे. त्याच्यानंतर मगाशीच उल्लेख झाला की मी पत्रकारिता करतो, तरुण भारत आणि लोकमत याच्यामध्ये मी काम केलं. आणि त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो. म्हणजे पत्रकार हा किती काम करू शकतो. आपल्या धावलोली गावात त्यावेळी हरेश वेले उपसरपंच होते आणि त्यांना आणि बयोबाजी म्हणजे आपले एस पी गोखले यांची आई आणि इथे मानेभाऊंकडे पावसकरीण होती. त्या तिघांना पिसाळलेले कोल्हे चावले आणि मी ती बातमी केली. धावलोली गावात उपसरपंचासह 2 महिलांवर कोल्ह्यांचा हल्ला आणि जादू झाली. सगळी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी इथे घरी येऊन त्यांचे उपचार केले. ही पत्रकाराची ताकद आहे आणि त्या प्रवाहामध्ये मी होतो. आता माझे सगळे जुने सहकारी सांगतायत की सर आता तुम्ही रिटायर झाला तर परत एकदा या. तर बघूया. हे माझ्या मामाचं गाव. मगाशीच उल्लेख झाला, रामकाकांनी उल्लेख केला, काशीनाथ कुंभार हे माझे मामा. कुंभारवाडी हे माझं आजोळ. तर हे मामाचं गाव आणि रामभाऊंची शाळा यांचं आकर्षण असल्यामुळे मी इथे राहिलो. कारण मला तोडणकर सर म्हणजे नाट्य हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नाट्याला बोलवत होते. त्यानंतर मला झेडपीमधून म्हणजे जिल्हा परिषदेतून कॉल आलेला होता. त्यावेळी आमच्या इथे अशी परिस्थिती होती की DED झालेले शिक्षक इथे थांबतच नव्हते. म्हणजे त्यांना झेडपीतून कॉल आला जिल्हा परिषद की ते तिकडे निघायचे. आम्ही ठराविकच शिक्षक असे राहिलो. त्याच्यामध्ये या आपल्या मुख्याध्यापिका हरजकर मॅडम आहे की आम्ही ठामपणे इथे राहिलो. तर अशी ही माझी शाळा. या शाळेचा मला सार्थ अभिमान वाटतो. मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्यामकाका गोखले, चेअरमन KP गोखले साहेब, सचिव पाडेकर साहेब, भरत जाधव, गोरे गुरुजी, परांजपे मॅडम, सत्यवान नार्वेकर हे माझ्या 36 वर्षाच्या कार्यकालात माझ्या सुखदुःखाप्रसंगी ठामपणे उभे राहिले आणि त्यांना मी त्यामुळे सतशः धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक क्रांतीचे श्री रमेश जाधव सर, माझे मित्र उदयराज कांबळे, त्याच्यानंतर माझे विद्यार्थी, पालक, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, माझे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. हा खरं तर माझ्या दृष्टीने संमिश्र भावनांचा कार्यक्रम आहे. एक तर या ह्याच्यातून मुक्त झालो म्हणून आनंद आहे, पण त्यापेक्षा 36 वर्ष ज्या मुलांसोबत राहिलो त्यांना सोडून जाताना वाईट वाटतंय. माझ्या या सेवा कालावधीमध्ये चुकून कोणाला काही बोलतो असेल तर आपण मोठ्या मनाने मला माफ करा. पुनश्च सर्वांचे धन्यवाद. जय महाराष्ट्र. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, आमचे आबा, आमचे मार्गदर्शक, कुंभार सरांचे शैक्षणिक क्षेत्रातले सर्व मान्यवर मित्र, काही संघटनांचे पदाधिकारी, परंतु आमच्या कुंभार सरांचे ते मित्र आहेत. आपल्या गावातील सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी, आज आपण एक संमिश्र भाव मनात ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या कुंभार सरांना
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा म्हणूया देण्यासाठी आपण जमलो. खरं तर हा विषय असा आहे किंवा कार्यक्रम असा आहे की सुखदुःखाच्या गोष्टी ज्या आपण आज त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये म्हणजे 36 वर्षामध्ये ज्या त्याने शाळेत उपभोगल्या, विद्यार्थ्यांसमवेत भोगल्या व भोगल्या, आमच्या संस्थेच्या सर्व सदस्यांसोबत अनुभवल्या, अशा सर्व चांगल्या वाईट घटना आज त्यांना आठवत. शिक्षक म्हटलं किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असो, त्याची नेमणुकीची तारीख ठरलेली नाही, पण रिटायरमेंटची तारीख 100% ठरलेली आहे. त्याप्रमाणे आज ते सेवानिवृत्त होत आहेत. झाले 31 तारखेला मागच्या. आमचाच कार्यक्रम 2-3 दिवस जरा उशिरा येण्याची पाळी आली, कारण सुट्टी होती, शाळा बंद होती. म्हणून जेवढे शिक्षक आमच्या संस्थेतून सन्मानाने रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, त्यांची सेवानिवृत्तीची तारीख जरी जवळ आली असली किंवा नसली, सेवानिवृत्त होत न होत, पण आजपर्यंत 1910ला माझे वडील वारले, आपल्या 2010. आज मी 31-32 वर्ष या शाळेचं चेअरमन म्हणून काम करतो, संस्थेचं चेअरमन म्हणून काम करतो. माझ्या अनुभवामध्ये असा विषय आहे की जेवढे शिक्षक आमच्या या कालावधीत रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, ते शाळेतून सेवानिवृत्त झाले असतील, पण शारीरिक किंवा मनाने ते सेवानिवृत्त झालेले नाही. कायम संपर्क, कायम फोन त्यांचे असतात. ते विविध कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात. आता जे फार लांब आहेत ते नाही येऊ शकत, पण जे जवळजवळ आहे ते सगळे इथे येतात. ह्याला कारण काय? की संस्थेनं त्यांना दिलेली वागणूक किंवा त्या शिक्षकाने संस्थेवर केलेलं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा समान चालतात, त्याच वेळेला निर्विघ्नपणे तो शिक्षक आपली सेवा पूर्ण करू शकतो. मुळात मुद्दा असा आहे की कुंभार सर ज्या वेळेला रिटायर झाले, त्याच्यामुळे 5-6 वर्ष अगोदर रिटायर झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची थोडीशी मानसिक संतुलन बिघडले. म्हणजे ते या स्टेजपर्यंत आले की मी 1-2 दिवसामध्ये माझ्या सेवेचा राजीनामा देतो, आणि ते पत्र घेऊन ते माझ्याकडे आले. सगळं त्यांची विशेष, त्यांचा मुलगा पण होता, आता मोठा गेला मला माहीत नाही. त्यावेळेला कुंभार सरांना थोडं मार्गदर्शन केलं. त्याचा सदुपयोग असा झाला की त्याने तो आपला अर्ज परत खिशात खाली दिला. मानसिक जी आपली ही आहे ताकद, ती चांगल्या प्रकारे वाढवतो. अशा प्रकारचा तो एक कार्यक्रम आहे, संघटना सत्संग. त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्याने प्रवेश केला, उपदेश घ्यायला सुरुवात केली, हीपासून त्यांची मानसिक संतुलन व्यवस्थित झाली. आज ते पूर्ण 100% मानसिकदृष्ट्या फिट आहे. असं त्यांनी फिट राहावं. आयुष्यात जरी आपली सेवानिवृत्त आपण झालो असतो, 58 वर्ष आपल्याला पूर्ण झाली असते, तरीसुद्धा सेवानिवृत्त होणं म्हणजे आयुष्य. आता मग त्या काय गवगवीत भाषण कांबळे सरांनी सांगितलं की आपण रिटायर झालं म्हणजे आयुष्य संपलं अशाचा भाग ना. भरपूर करण्यासारखं आहे. जोपर्यंत मानसिक जिद्द आहे, स्वतःच्या मनाची तयारी आहे, शारीरिक जडणघडण चांगली आहे, कौटुंबिक सहकार्य उत्तम आहे, अशा माणसाने ह्याच्या पुढे आपलं जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण सामाजिक काम करत राहा. आर्थिक त्यांना आता काय गरज नाही, बाबा काहीतरी अर्थार्जन करावं तर आपलं कुटुंब चालेल असा त्यांचा मुद्दा नाही. आता ते आता व्यवस्थित ऑल सेटल आहे. मुद्दा इथेच आहे की शिक्षक म्हटल्यानंतर तो कसा असावा, तो शिस्तप्रिय असावा, क्षमाशील असावा आणि कर्तव्यदक्ष असावा. हे सगळे गुण त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरले. आम्ही ज्या वेळेला त्याला
कुठलंही काम संस्था चालू देत, त्यांचे वरिष्ठ शिक्षक चालू देत, त्यांनी कधी नकार नाही केला, कधी असं हेरमोसले नाही. आता मगाशी आमच्या एक हेल्थकेअर मॅडमनी सांगितलं